मोदक बनवतो का? गणपतीला नैवेद्यामध्ये ह्या भाजीचं खूप महत्त्व आहे। मी गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक। मोरया मंगल मूर्ती एक तरी मोदक खाणं गोनुल्या रे पप्पा। पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर। तर आता गणपतीची तयारी सुरू झाली। तर सकाळपासून गणपतीची तयारी सुरू झाली आहे। डेकोरेशन वगैरे सगळं केलं आहे। मेन म्हणजे टाइम न मिळाल्यामुळे सर्व आजच तयारी केली। काय चालू तुझं काम? काय करतोय? हा, पीठ खेळतोय? मोदक बनवतो का? बाप्पाला बाप्पाला तू येणार आहे का बाप्पाला आणायला? तर इकडे आईंचा स्वयंपाक सुरू झाला आहे। आई बनवत आहेत मिक्स व्हेज भाजी। तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात। ते गणपतीसाठी नैवेद्य दाखवता ती भाजी बनवली आहे। आणि मेन म्हणजे या भाजीचं खूप महत्त्व आहे। गणपतीला हीच भाजी केली जाते। आणि परत आईंनी बनवले आहे खिरीमध्ये दूध टाकायचं बाकी आहे। मोदक बनवले आहे आणि त्यानंतर आईंनी पुऱ्या पण बनवल्या आहे, पोळ्या आणि वरण भात पण बनवला आहे। अशा प्रकारे स्वयंपाक झाला। फायनली डेकोरेशन झालं आहे। साधा आणि सिंपल बनवलं आहे कारण की डेकोरेशनसाठी वेळ नव्हता। सकाळी लवकर उठून डेकोरेशन बनवलं आहे। तर कसा झाला आहे डेकोरेशन प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा। खरं तर गणपती बाप्पा आम्ही देवघरात बसवायचा असं चालू होतं कारण की अन्वित खूप आगाव आहे, काही वस्तू ठेवत नाही त्यामुळे। आणि नंतर अचानकच ठरलं की बाबा आपण बाहेरच बसू, त्यांना पण माहिती झालं पाहिजे प्रत्येक सण कसा असतो काय असतो। त्यामुळे मग निर्णय चेंज केला। आई पण म्हणे की बाहेर बसूया गणपती, मग आम्ही खिडकीमध्ये डेकोरेशन केलं। काव्याची तयारी सुरू आहे। हे बघा नुसतं फुगा फुगल्यासारखं फुगून राहते दररोज। मस्त तोंडावर स्माइलच देत नाही अजिबात। दाखव तर आता आम्ही फायनली निघालो आहे गणपती आणायला आणि गणपती घ्यायला चाललो आहे। आम्ही जास्त करून तर सहसा मेडिकल कॉलेजच्या तिकडं आडगावला जातो गणपती आणायला। तर आता आम्ही निघालो आहे, रस्त्यातच आहे आणि आम्हाला खूप उशीर झालाय कारण की ड्युटीमुळे कोणालाच ऍडजस्ट झालेलं नाहीये की घरातलं आवरणं आणि परत डेकोरेशन वगैरे करणं सगळं आजच केलं। त्यामुळे मग थोडा उशीर झाला आणि आता वाजले आहे किती वाजले? 1:30 वाजले आहे। तर आम्ही आता गणपती आणायला चाललोय। तर आता आम्ही आलो आहे गणपती घेण्यासाठी आडगावला। गर्दी बघा।
आम्ही गणपती घेतला आहे फायनली. खूप छान आहे. गणपतीसाठी आसन घेत आहे, पत्री घेत आहे. खूप गर्दी आहे इकडे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आमचा गणपती घेऊन झाला आहे. मेन म्हणजे खूप गर्दी आहे, त्यामुळे आम्ही लगेच जे समोर होते त्यातूनच चॉईस करून आलो. कारण की खूप म्हणजे फिरायला सुद्धा जागा नव्हती, त्यामुळे मग जास्त दुकाने नाही फिरलो. पण छान घेतलाय आम्ही गणपती. आणि त्यांनी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. राजाय प्रस्थयसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामाय कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराज. एकतरी मोदक खाणं गोनुल्या रे पप्पा गोनुल्या रे. पार्वतीच्या गोलुमुलू शिनुल्या रे, पार्वतीच्या गोलुमुलू शिनुल्या रे. आईने तुझ्यासाठी उपवास केला, आईने तुझ्यासाठी उपवास केला. एक सुद्धा मोदक मला खाऊ नाही दिला, एक सुद्धा मोदक मला खाऊ नाही दिला. तूच तिला सांग आता दादूल्या रे, तूच तिला सांग आता दादूल्या रे. बाप्पा दादूल्या रे. पार्वतीच्या गोलुमुलू शिनुल्या रे, पार्वतीच्या गोलुमुलू शिनुल्या रे. माझ्या संगे खेळायला येतोस का रे, माझ्या संगे खेळायला येतोस का रे. उंदीर मामाला पण सोबत आण रे, उंदीर मामाला पण सोबत आण रे. आपण तिघे दीदीला करू वाकुल्या रे, आपण तिघे दीदीला करू वाकुल्या रे. बाप्पा वाकुल्या रे. पार्वतीच्या गोलुमुलू शिनुल्या रे, पार्वतीच्या गोलुमुलू शिनुल्या रे, पार्वतीच्या गोलुमुलू शिनुल्या रे. अन्वित गणपती बाप्पाला खुर्चीच्या मागून कसा बघतोय बघा. अशीच मस्ती चालू राहते त्याची. तर आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या. असाच आमच्या सोबत राहा. धन्यवाद.